नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज आपण चिकन भुना मसाला कसा करायचा तो बघणार आहोत। तर त्यासाठी इथं घेतले 1 किलो चिकन, त्यामध्ये ना मी घालणार आहे आणि हे चिकन धुवून वगैरे घेतले बरं का। आता यामध्ये मीठ घालायचे, हळद घालायची, धनेपूड घालायची आपल्याला आणि याचं प्रमाण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथं तसंच मी याला स्क्रीनवर सुद्धा याचं प्रमाण दिलेलं आहे। आणि हे ना आपल्याला छान असं लावून घ्यायचं। यामध्ये आपल्याला दह्याचा अजिबात वापर केलेला नाही बघा। मी दही तुम्हाला घालायचं असेल तरी घालू शकता, पण बिना दहीचं मी दाखवलं इथं। आता जो मसाला सिक्रेट मसाला करायचा ना, त्यासाठी बघा 2 इंच आलं घेतलेले, 20 ते 25 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तर माझी ही हिरवी मिरची ना थोडीशी कमी तिखट आहे, म्हणून मी कमी तिखट घेतलेले आहेत, थोडेसे जास्त घेतलेले आहेत। आता याचे आपल्याला तुकडे करून घालायचे। आता त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे अर्धा गड्डा लसूण। तर भुना मसाला आहे म्हणून अर्धा गड्डा लसूण याला पुरेसा होतो। आता त्याचबरोबर इथं घेतलं आहे मी हे बटर। तर 1 चमचा बटर होतं माझ्याकडं म्हणून ते घातले। आणि जर तुमची जर प्रमाण जास्त असेल ना तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता, पण बटर घालायचं स्किप करू नका। बटरमुळे ना ह्या भुना मसाल्याला चव खूप छान लागते। इथं घेतले 1 चमचा खाद्यतेल म्हणजे आपलं घरगुती तेल। आता इथं घेतली काळ्यांसकट हिरवीगार कोथिंबीर आणि ही हिरवीगार कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। थोडीशी कोथिंबीर जास्त घेतली आहे, त्याने चव खूप छान लागते। तर तुम्ही ना यामध्ये पुदिना सुद्धा घालू शकता, पण पुदिना मला भेटला नाही, पण पुदिना घातला ना तरी सुद्धा चव खूप भन्नाट अशी लागते। आता यामध्ये आपल्याला पाणी न घालता हे वाटण घ्यायचंय वाटून। आता इथं ठेवले एक कढई गरम करायला। आता यामध्ये घालायचे आपल्याला 2 चमचे तेल। आता 2 चमचे तेल घातल्यानंतर ना आपल्याला तेल थोडंसं जास्त घालायचं, त्याने चव छान येते। आता इथं 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी, आणि कांदा आहे ना आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा आहे, ट्रान्सपरंट करायचा नाही आहे। लालसर केला ना तर चव छान लागते आणि एकसारखा आपल्याला हलवायचा। आता यामध्ये ना बघा मीठ घातलेलं नाही आहे, कारण मी मीठ पहिल्यांदा चिकनमध्ये घातलं होतं म्हणून मीठ घालायचं नाही आहे। जर आपण कांदा परतत असताना मीठ घातलं ना तर ते चिकन खारट होऊ शकतं। आता मी आहे ना इथं जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन होतं ना, तो आपल्याला 2 मिनटं हाय फ्लेमवर छान असा परतून घ्यायचा आहे। आता बघा माझं काय झालं आहे ना की कढई झाली आहे छोटी आणि जे चिकन होतं ना, चिकनचं प्रमाण झालं आहे जास्त। तर माझ्याकडे एवढीच कढई होती म्हणून मी हीच वापरते। तर आता तुमच्याकडे जर कमी प्रमाणात असेल ना तरीसुद्धा खूप छान होतो हा भुना मसाला। आणि आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे अजिबात, तो म्हणजे जोपर्यंत यातनं पाणी सेपरेट होत नाही ना तोपर्यंत मस्त असं हलवून घ्यायचं आहे। आता यावर ठेवायचं झाकण आणि 1-2 मिनटाची फक्त वाफ काढून घ्यायची। आता 2 मिनटं झालेली आहेत, तर बघू शकता तुम्ही यातनं पाणी किती सेपरेट झालेलं आहे। आणि ही सगळी प्रोसेस मी जी करते ना ती हाय फ्लेमवर करते, अजिबात बारीक फ्लेम केलेली नाही आहे। तर बघा माझ्याकडून एक तुकडा खाली सुद्धा पडला हलवत असताना। तर माझं जी कढई ना ती खरंच खूप छोटीच पडली आहे मला, पण यातच मला शिजवून घ्यावं लागणार आहे। आणि परत आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आणि परत एक आपल्याला यावर वाफ काढून घ्यायची। तर ती सुद्धा वाफ आहे ना आपल्याला फक्त 2 मिनटाची काढायची। आणि 2 मिनटात बघू शकता तुम्ही अगदी यातनं पाणी आहे ना सेपरेटच झालेले। आणि असं पाणी सेपरेट झालं ना चिकनमधून तर आहे ना चिकन लवकर शिजलं जातं, अगदी कमी वेळेत शिजलं जातं। आता यामध्ये आपल्याला जे पहिलं सुरुवातीला आपण वाटण केलं होतं हिरवं, ते घालून घ्यायचे आणि ह्या वाटणाची सगळी चव आहे ना ह्या भुना मसाल्याला लागते। आणि हे पूर्ण हे मिश्रण जे आपण हिरवं वाटण पूर्ण या चिकनला लागलं गेलं पाहिजे, छान कोट झालं पाहिजे यामध्ये। आता बघू शकता मी पूर्ण असं हलवून घेते आणि त्यातलं पाणीसुद्धा तुम्हाला दिसत असेल, पाणीसुद्धा सेपरेट झालेलं आहे। आणि अगदीच आहे ना 5 ते 7 मिनटात आपल्याला हे चिकन अगदी झटपट करून तयार होतं। चवीला जर म्हणाल ना चवीला अप्रतिम लागतं। तर तुम्ही ना हे चिकन असंच खाताय, भाकरीसोबत खाणारच नाही, इतकं सुंदर लागतं। आता बघा मी पूर्ण चिकन आहे ना कोट करून घेतलेले। आता कोट करत असताना ना गॅसची फ्लेम लो केलेली नाही आहे, हायच फ्लेमवर मी ही कोट करते। तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गॅसची फ्लेम लो करायची का, तर नाही। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आहे ना झाकण ठेवल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे। लो गॅसवर आपल्याला 5 ते 6 मिनटं फक्त शिजवून घ्यायचे।
तर बघू शकता यातनं थोडंसं पाणी आपल्याला माझं आहे. आणि जे आपले हड्डीचा भाग होता ना त्यातनं बघा पीस मोकळा मोकळा झालेला दिसतोय, म्हणजे आपलं हे चिकन आहे ना शिजायला आलेलं आहे. आता फक्त आपल्याला 2 मिनटं परत एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची, म्हणजे हे जे पाणी आहे ना ते चिकनमध्येच पूर्ण आटलं गेलं पाहिजे. त्याची चव खूप छान लागते याला. आणि बघू शकताय पूर्ण मसालेदार असं हे चिकन तयार झालेलं आहे. आणि आपण एक पीस काढून बघूया व्यवस्थित असा शिजलाय का नाही. तोपर्यंत तुम्ही चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका. तुम्ही आहे ना तुम्हाला माझ्या रेसिपी कोणत्या आवडतात आणि मी त्या कशा केल्या पाहिजेत ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तर बघा अगदी सहज असा आणि कसं झालं आहे हड्डी झाली आहे मोठी आणि तोडताना मला त्रास होतोय, पण बघा अगदी सहज तुटतंय, छान असं शिजलंय सुद्धा. आता हा आपला भुना मसाला तयार झालेला आहे आणि आता आपण काय करायचं सर्व करायचं. बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल असा झालेला आहे आणि पूर्ण असं चमचमीत दिसतोय. तर जेवण झालं नसेल ना तुमचं तर जेवायला या, ताट वाढलेले. तर बघा एकदा या पद्धतीने नक्की करा. आणि अगदी रसरशीत असा हा भुना मसाला तयार झालेला आहे. तर तुमच्या घरी असा भुना मसाला तयार करतात की नाही तो मला कमेंटमध्ये नक्कीच सुचवा. आणि कसं असतं ना तुमच्या थोड्याशा कमेंट वाचल्या ना तर मोटिवेशन मिळतं, कुठंतरी आपलं छान करतोय याचा आनंद मिळतो. चला तर मग भेटूया अशा